जिच्यासोबत साखरपुडा झालाय तिच्यासोबत तो पुण्यातल्या लोहगडावर ट्रेकिंगला जातो. फोटोग्राफी करताना पाय घसरून पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी बातमी धडकते. तोंडावर लग्न असताना मुलगा गमावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. सगळे हळहळ व्यक्त करतात. मात्र पोलिसांना एक गोष्ट खटकते. त्या गोष्टीचा माग काढताना एक धक्कादायक सत्य उजेडात येतं. ते म्हणजे तो पाय घसरून पडलेला नसतो, तर त्याची हत्या करण्यात आलेली असते. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी ही घटना पुण्यात घडली आहे. आणि या हत्येच्या घटनेचा पोलिसांनी कसा छडा लावला, बघूया आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांचा हा स्पेशल रिपोर्ट. लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते. आज त्या घरात स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वनासाठी येतात. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची हत्या झाली आहे. सिया गोयल, याच सियाशी लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न केतननं पाहिलेलं, पण तिनंच केतनचा केसानं गळा कापला. आणि या हत्येमध्ये सियाला साथ दिली ती तिचा प्रियकर चेतन चौधरीनं. सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला आणि नोव्हेंबर महिन्यात ते दोघेही लग्न करणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि 2 खासगी विमानं बुक झालेली. मात्र त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सियानं आणि चेतननं ठरवलं. केतनची ट्रेकिंगची आवड लक्षात घेऊन त्याला लोहगडावरती घेऊन जायचं आणि तिथेच त्याचा काटा काढायचा, असा कट सियानं आणि तिचा प्रियकर चेतननं रचलेला. केतन आणि सियाचं प्री वेडिंग शूट बालीला करायचं ठरलं. 6 जूनच्या विमानाची तिकीटही बुक झाली. मात्र तत्पूर्वीच म्हणजे 4 जूनला केतनला लोहगडावर घेऊन जायचं आणि आपल्या प्रेमातला अडसर कायमचा दूर करायचं, असं सिया आणि चेतनचं ठरलं. मात्र यावेळी केतननं लोहगडावर येण्यास नकार दिला. आता काहीही झालं तरी केतनशी लग्न करायचंच नाही, मग प्री वेडिंग शूट तरी कशासाठी, असा प्रश्न सियासमोर होता. मग यातूनच तिनं केतनचा पासपोर्टच गायब केला. त्यामुळं मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या केतनला बालीचं प्री वेडिंग शूट रद्द करण्याची वेळ आली. सियाच्या हट्टाखातर केतन तिच्यासोबत लोहगडावरती ट्रेकिंगसाठी आला, पण फोटोसाठी पोज देताना केतनचा घात झाला. ही हत्या लपवण्यासाठी केतनचा पाय घसरून तो लोहगडावरनं पडला अशी कहाणी सियानं सांगायला सुरुवात केली. सोबतच हत्येच्या दिवशी आपण लोहगडावरती होतो हे उघडकीस येऊ नये म्हणून सियाचा प्रियकर चेतननं सुद्धा एक शक्कल लढवलेली. 18 जूनला लोहगडावरती फोटोची पोज देत असताना केतन अग्रवालचा पाय घसरला आणि दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. असा बनाव सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं रचला. यासाठी लोहगडावर येताना चेतननं स्वतःचा फोन न आणता संपर्कासाठी कामगाराचा फोन आणला. तो लोहगडावर आहे हे कुणाच्या लक्षात येऊ नये यासाठी त्याने हुडी आणि हेडफोन घातला आणि स्वतःची ओळख लपवली. ही हत्या नसून अपघात आहे हे पटवून देण्यासाठी सिया आणि चेतनने अशी बरीच खबरदारी घेतली. मात्र लोहगडावरच्या एका CCTV मध्ये सिया आणि चेतन एकमेकांना खुणवत असल्याचं कैद झालं आणि या दोघांचं बिंग फुटलं. तो जो केतन अग्रवाल आहे ते फियांसी आहे त्याच्याबरोबर ते तिसरे त्या लोहगड किल्ल्यावर गेली होती. अगोदर सुद्धा 2दा ती तिकडे जाऊन आलेली आहे. त्या ठिकाणी ही 18 तारखेची घटना आहे. 14 तारखेला सुद्धा ते त्या किल्ल्यावर गेले होते आणि त्यावेळी त्यांनी नेमका अशा प्रकारचा कट जे होता त्याच्या डोक्यात व्हावा किंवा कसे ते अधिक तपासाचा विषय आहे. त्याबाबत आमचा तपास सध्या चालू आहे. मी सांगितलेलं आहे की त्यांनी हे आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी हे कट रचला होता. खर तर केतनच्या मृत्यूनंतर अग्रवाल कुटुंबियांना सियाची देहबोली खटकलेली. मात्र मुलाच्या मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला असल्यानं अग्रवाल कुटुंबानं त्याची फारशी दखल घेतलेली नव्हती. ते बघून अपघात आम्हाला सुद्धा वाटलं नाही की ते अपघात आहे या घात आहे. आम्हाला पण अपघातच समजत होतो आम्ही. पर जेव्हा त्याची बॉडी घेऊन पोलीस आले त्यावेळेस सियाचा कसलाही रिॲक्शन नव्हता. जसं एखाद्या मुलीचा अगर खरा नवरा वारतो तर त्याला काही दुःख होतो, त्या दुःखासारखं त्याचं काही नव्हतं. पहिली गोष्ट तिथं थोडी खटकली, परत आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं म्हणून आम्ही लक्षात नाही दिला.
पण पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या प्रकरणाचा तपास करून आरोपींचं बिंग फोडलंय. केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला बेड्या ठोकल्या गेल्या. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. केतनची हत्या करून आपलं प्रेम यशस्वी करू असा टोकाचा विचार सिया आणि तिचा प्रियकर चेतननं केला. मात्र आता त्यांना पुढचं आयुष्य तुरुंगाच्या 4 भिंतींआड काढावं लागणार आहे. पण यात काहीही चूक नसताना निष्पाप केतनला मात्र आपला जीव गमवावा लागलाय. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे.